नमस्कार. जय गुरु. मी धनंजय विठ्ठलराव डाखरे आणि मी सौ संप्रदा धनंजय डाखरे आपल्या सर्वांचं मनापासून आमच्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते, ज्याचं नाव आहे गुरुदेव प्रतिष्ठान. या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या काही दिवसांपासून ग्रामगीता अध्ययन नावाची एक नवी सिरीज चालू केलेली आहे आणि या सिरीजला आपल्या सर्वांचा भरपूर प्रतिसाद मिळतोय. त्यामुळे सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज आपल्या या सिरीजचा 12वा दिवस आलेला आहे आणि आपण या 12व्या दिवसामध्ये ग्रामनिर्माण पंचकातील ग्रामशुद्धी हा अध्याय बघणार आहोत. आज ग्रामशुद्धी या अध्यायामध्ये वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी वैराग्यमूर्ती श्री संत गाडगेबाबा यांचा फोटो ठेवलेला आहे आणि त्यासोबतच ग्रामशुद्धी या अध्यायामध्ये संपूर्ण 108 ओव्या त्यांनी लिहिलेल्या आहेत. चला तर मग ग्रामशुद्धी नेमकी कशी करायची हे आपण नीटपणे समजावून घेऊया. आज आपल्या समोर जे साहित्य आहे ते खरं तर ते केवळ एक पुस्तक नाही आहे. एका अर्थाने ग्रामीण भारताच्या विकासाचा तो एक मॅन्युअल आहे. आपण बोलतोय वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेबद्दल. आपल्यापैकी अनेकांनी ग्रामगीता हे नाव ऐकलं असेल, पण कदाचित ती पूर्ण वाचली नसेल. कारण ही केवळ एक धार्मिक पोथी नाही, अजिबात नाही. ही एक संपूर्ण आचारसंहिता आहे जी ग्रामीण भागाच्या पुनर्रचनेसाठी लिहिलेली आहे. आणि आज आपण त्यातल्याच एका अत्यंत महत्त्वाच्या अध्यायावर म्हणजे 12व्या अध्यायावर ग्रामशुद्धीवर सविस्तर बोलणार आहोत. आणि गंमत म्हणजे या अध्यायाची सुरुवातच एका मोठ्या विरोधाभासाने होते. एक सज्जन व्यक्ती महाराजांना प्रश्न विचारतो की सगळेजण खेड्याकडे चला असं म्हणतात, पण खेड्यांची अवस्था तर इतकी बकाळ आणि घाणेरडी आहे, तिथे माणसाने राहायचं कसं? हा प्रश्न म्हणजे मला वाटतं संपूर्ण अध्यायाची प्रस्तावनाच आहे. तो थेट समस्येच्या मुळालाच हात घालतो. बरोबर. म्हणजे महाराजांनी काहीतरी आदर्शवादी गोष्ट नाही सांगितलेली, त्यांनी आधी वास्तव स्वीकारलाय. आणि म्हणूनच आजची आपली चर्चा फक्त गाव कसं स्वच्छ ठेवावं यापुरती मर्यादित नाही. महाराजांना फक्त रस्ते झाडायचे नव्हते, त्यांना लोकांची मनं आणि संपूर्ण समाजव्यवस्थाच नव्याने घडवायची होती. आणि स्वच्छता हे त्याचं एक साधन होतं. त्यांनी त्यासाठी काय अफलातून योजना दिलीये ते आज आपण उलगडून पाहूया. तर या प्रश्नाला उत्तर देताना महाराज आधी त्या व्यक्तीचं म्हणणं मान्य करतात. ते गावांच्या विदारक स्थितीचं असं काही चित्र उभं करतात की ते वाचून अंगावर काटा येतो. रस्ते म्हणजे घाणीचं साम्राज्य, सांडपाण्याची काही व्यवस्था नाही आणि घरांसाठी ते शब्द वापरतात डुक्कर, खोपडे, खुराडे. किती थेट आणि परखड भाषा आहे. पण खरा प्रश्न हा आहे की या परिस्थितीला जबाबदार कोण? आणि इथेच महाराजांच्या विश्लेषणाची धार दिसून येते. ते या परिस्थितीसाठी गरिबीला किंवा साधनांच्या कमतरतेला दोष देत नाहीत. त्यांचा रोख थेट गावातील सत्ताधारी आणि निष्क्रिय लोकांवर आहे. ते म्हणतात याला जबाबदार आहेत गावातील भोगवादी कार्यकर्ते, वतनदार, इजारदार आणि गावपंच. आता हे वतनदार आणि इजारदार म्हणजे कोण हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. हे म्हणजे गावातील वंशपरंपरागत जमीनदार आणि महसूल गोळा करणारे अधिकारी होते. त्यांच्या हातात अधिकार आणि पैसा दोन्ही होता, पण गावाच्या भल्याची जबाबदारी त्यांनी पूर्णपणे झटकून टाकली होती. म्हणजे ज्यांच्यावर गाव सांभाळण्याची जबाबदारी होती तेच गाव भकास करत होते. अगदी तसंच. आणि पंचायतीबद्दल तर ते अजूनच मार्मिकपणे बोलतात. ते लिहितात, काय म्हणावे नातलग मित्र आपले. म्हणजे पंचायतीमध्ये सगळे एकमेकांचे नातेवाईक आणि मित्र बसलेले आहेत. त्यामुळे कुणी चूक केली तरी त्यावर पांघरून घातलं जातं. कोणी कोणाला काही बोलत नाही आणि यात अख्ख्या गावाचं वाटोळं होतं. महाराजांचं निदान स्पष्ट आहे. मूळ रोग हा नेतृत्वाची उदासीनता आणि सामाजिक बेशिस्त हा आहे, संसाधनांची कमतरता नाही. त्यांनी जे वर्णन केलं आहे ते आजच्या काळातही अनेक ठिकाणी तंतोतंत लागू पडतं. ते सांगतात की कोणी रस्त्यावर ओटे वाढवले, कोणाची छप्रं पुढे आली, तर कोणी सरळ सांडपाणी रस्त्यावर सोडून दिलं. आणि यातूनच मग रोगराई पसरते. काहीजण तर रस्त्यावरच घुरं बांधतात, दगडधोंडे, बांधकाम साहित्य टाकून देतात. यामुळे अपघात होतात. यातला एक मुद्दा तर खूपच म्हणजे विचार करायला लावणारा आहे. ते म्हणतात की रस्त्यावर केरकचऱ्याचे ढेग साचलेले असतात, त्यात काचा, खिळे पडलेले असतात, जे अणवाणी चालणाऱ्या गरिबांच्या पायांना इजा करतात. पण साहेब लोक ते मोटारीतून किंवा जोडे घालून जात असल्यामुळे त्यांचं याकडे लक्ष जाचत नाही. म्हणजे सामाजिक विषमतेचं आणि असंवेदनशीलतेचं यापेक्षा चांगलं उदाहरण असूच शकत नाही की नाही. श्रीमंत माणूस रस्त्यावर बांधकाम साहित्य टाकतो, पण त्याला कोणी काही बोलण्याची हिंमत करत नाही. आणि सार्वजनिक जागा जसं की पडक्या गढ्या, विहिरी, देवळं ही सुद्धा घाणीची केंद्र बनली आहेत. थोडक्यात
जेव्हा समाजातील जबाबदार घटक आणि सामान्य नागरिक दोघांचीही कर्तव्यबुद्धी संपते तेव्हा गावाचा रान होतं. ठीक आहे, म्हणजे गावांची अवस्था अत्यंत बिकट होती आणि याला जबाबदार तिथलेच पुढारी होते. हे झालं निदान. मग यातून बाहेर पडण्याचा मार्ग काय? नुसती टीका करून तर प्रश्न सुटणार नाही. महाराजांनी यावर काही ठोस उपाय सांगितला आहे का? हो, आणि इथेच ग्रामगीतेचं खरं सौंदर्य आहे. महाराज केवळ समस्या सांगून थांबत नाहीत, तर त्यावर एक अत्यंत व्यावहारिक आणि अनोखा उपाय सुचवतात. तो उपाय म्हणजे रामधून. आता रामधून हा शब्द ऐकल्यावर आपल्याला वाटेल की हा काहीतरी भजन कीर्तनाचा प्रकार आहे, पण तसं अजिबात नाहीये. आणि हाच मुद्दा या अध्यायाचा गाभा आहे. महाराज रामधून या पारंपरिक धार्मिक संकल्पनेला उचलतात आणि तिचं एका आधुनिक सामाजिक चळवळीत रूपांतर करतात. ही एक प्रकारे काय म्हणतात त्याला, सोशल इंजिनिअरिंगची कार्यशाळा आहे. बरोबर. महाराज स्वतः सांगतात की पूर्वी नगर प्रदक्षिणा किंवा दिंड्या मिरवणुका यांसारख्या प्रथा होत्या. त्यांचा उद्देश चांगला होता. लोकांनी एकत्र यावं, गावात एकोपा वाढावा. पण काळाच्या ओघात त्यांचं स्वरूप बदललं आणि त्यात फक्त गोंधळ, बेशिस्त आणि स्पर्धा उरली. रामधून ही त्या जुन्या प्रथेची एक सुधारित, शिस्तबद्धारे उद्देशपूर्ण आवृत्ती आहे. ही एक सामाजिक पुनर्रचनेची प्रक्रिया आहे आणि तिची सुरुवात होते ग्रामसफाईनं. अच्छा, म्हणजे रामधून काढण्याआधी गाव स्वच्छ झालं पाहिजे. हो, आणि त्यामागे एक मोठं तत्वज्ञान आहे. महाराज म्हणतात, जैसे आपण स्नान करावे तैसे गावही स्वच्छ ठेवीत जावे. म्हणजे आपण स्वतः कितीही स्वच्छ आणि टापटीप राहिलो, पण आपला परिसर, आपलं गाव जर गलिच्छ असेल तर आपलं शरीर आणि मन दोन्ही आजारी पडतात. त्यामुळे वैयक्तिक स्वच्छतेइतकीच किंबहुना त्याहून जास्त सामूहिक स्वच्छता महत्त्वाची आहे. ती केवळ आरोग्यासाठी नाही, तर मानसिक स्वास्थ्यासाठी आणि सामाजिक प्रगतीसाठी सुद्धा आवश्यक आहे. आणि ही ग्रामसफाई कशी करावी याचं जे मार्गदर्शन त्यांनी केलं आहे ते पाहून खरंच थक्क व्हायला होतं. ते फक्त कचरा उचला असं वरवरचं काही सांगत नाहीत, ते एक संपूर्ण वैज्ञानिक पद्धत सांगतात. अगदी. ते म्हणतात, गावातून गोळा झालेली घाण गावाबाहेर न्या, तिथे मोठे खतखड्डे तयार करा, त्यात गावातील केर कचरा, जनावरांचं मलमूत्र, शेण सगळं एकत्र टाका. यातून उत्तम प्रतीचं सेंद्रिय खत तयार होईल, जे शेतीसाठी वापरता येईल. काळात हा विचार किती क्रांतिकारक असेल, याला नक्कीच प्रचंड विरोध झाला असणार. नक्कीच, पण महाराज दूरदृष्टीचे होते. ते चरसंडास म्हणजे शौचालयांची गरज सांगतात. यामुळे दोन गोष्टी साध्य होतात. एक, गावातली घाण आणि रोगराई दूर होते, आणि दुसरं, स्त्रियांची जी कुचंबणा होते ती थांबते. पण ते इथेच थांबत नाहीत. ते निसर्गाचं एक सुंदर चक्र समजावून सांगतात. ते म्हणतात, खाद्याची होते खत जाणा, खतापासोनी खाद्योत्पत्ती. म्हणजे आपण जे अन्न खातो त्यातूनच खत निर्माण होतं आणि त्याच खताने जमीन सुपीक होऊन पुन्हा अन्न पिकतं. हे एक वर्तुळ आहे. अरे वा, म्हणजे आज आपण ज्या वेस्ट टू वेल्थ किंवा सर्क्युलर इकॉनॉमीच्या गप्पा मारतो त्याची पायाभरणी महाराज जवळपास 100 वर्षांपूर्वी करत होते. कचरा ही समस्या नाही, तर एक संसाधन आहे. हा या अध्यायातील सर्वात मोठा आणि काळाच्या पुढचा विचार आहे. निसंशय. आणि याच विचारातून ते शेणाच्या गोवऱ्या जाळून इंधन म्हणून वापरण्यावरही टीका करतात. ते म्हणतात, शेणांत आहे लक्ष्मीची वस्ती. म्हणजे शेण हे सोनं आहे. ते जाळल्याने आपण आपलं वैभव जाळत आहोत. त्याचा खत म्हणून वापर केला तर शेतीचं उत्पन्न वाढेल, जमीन सुपीक राहील आणि गावाकडे पैसा येईल. म्हणजे बघा, एका ग्रामसफाईच्या कृतीतून ते स्वच्छता, आरोग्य आणि आर्थिक समृद्धी हे तिन्ही उद्देश साधत आहेत. अप्रतिम. म्हणजे आधी संपूर्ण शास्त्रीय पद्धतीने गाव स्वच्छ करायचं, कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावून त्यातून संपत्ती निर्माण करायची, आणि मग गाव स्वच्छ झाल्यावर रामधून काढायची. पण ती कशी, याचीही काही पद्धत त्यांनी सांगितली आहे का? हो, आणि ती योजना इतकी सविस्तर आहे, जणू काही एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचं नियोजनच केलं आहे. महाराज म्हणतात, रामधूनच्या दिवशी सूर्योदयापूर्वी संपूर्ण गावात सडा संमार्जन करायचं. दारापुढे सुंदर रांगोळ्या काढायच्या, घरांना आंब्याच्या पानांची तोरणं बांधायची. या ते कल्पना मला खूप आवडली. ते सुचवतात की लोकांनी आपल्या दारात आपल्या श्रमाचं, आपल्या कौशल्याचं प्रदर्शन मांडावं. म्हणजे कुंभाराने सुंदर मडकी ठेवावीत, सुताराने लाकडी वस्तू ठेवाव्यात, शेतकऱ्याने चांगलं पीक ठेवावं. यातून प्रत्येकाच्या कामाचा सन्मान होतो आणि गावात एक उत्साहाचं वातावरण निर्माण होतं. बरोबर. आणि मग मिरवणूक सुरू होते. पण ती नेहमीच्या दिंडीसारखी अंधाधुंद नाही. त्यात लहान मुलं,
तरुण, वृद्ध आणि महिलांच्या स्वतंत्र शिस्तबद्ध रांगा असतील. काही स्वयंसेवक ठरलेल्या गणवेशात असतील जे संपूर्ण मिरवणुकीवर नियंत्रण ठेवतील. सगळे एका तालात, एका सुरात रघुपती राघव राजाराम म्हणत अतिशय धीम्या गतीने संपूर्ण गावातून फिरतील. आणि महत्त्वाचं म्हणजे यात केवळ भक्तिगीतं नसतील तर राष्ट्रभक्तीपर गीतं, ग्रामविकासावरची गाणी आणि चारित्र्य घडवणारी गीतं सुद्धा असतील. म्हणजे ही एक प्रकारे चालती बोलती सामाजिक कार्यशाळा आहे. चौकाचौकात थांबून जयघोष करायचे, यातून लोकांना एकत्र आणणं, त्यांच्यात शिस्त, सहकार्य आणि आपण एक आहोत ही भावना रुजवणं हा खरा उद्देश आहे. हा धार्मिक कार्यक्रम कमी आणि सामाजिक संघटन जास्त आहे. तुम्ही अगदी योग्य शब्द वापरलात, सामाजिक कार्यशाळा. महाराज स्वतः सांगतात की या प्रक्रियेमुळे लोकांना शिस्तीने चालणं, बोलणं, बसणं, उठणं समजतं. आळस निघून जातो. एकत्र चालल्यामुळे, एकत्र गायल्यामुळे गरीब, श्रीमंत, लहान, थोर हा भेद कमी होतो. प्रत्येकाच्या अंगी काही ना काही गुण असतो, तो या प्रक्रियेत लोकांसमोर येतो. पण याचा काही ठोस परिणाम होतो का? म्हणजे गाव खरंच बदलतं का? महाराजांच्या मते याचे परिणाम खूप दूरगामी आहेत. ते म्हणतात यातून सहकार्याची वृत्ती वाढते, घराघरांची डागडुजी होते, कारण लोकांना आपलं घर इतरांपेक्षा खराब दिसू नये असं वाटू लागतं. लोकांमध्ये सौंदर्याची आवड निर्माण होते, एकमेकांच्या मदतीने काम करण्याची सवय लागते. थोडक्यात महाराज म्हणतात असं गाव स्वर्ग बनतं. ही एक सहकार्याची बोधशाळा आहे. म्हणजे एका रामधूनच्या युलेडीतून तुकडोजी महाराज स्वच्छता, आरोग्य, सामाजिक संघटन, शिस्त, राष्ट्रीय एकात्मता आणि आर्थिक विकास हे सगळं काही साधण्याचा मार्ग दाखवतात. खरं तर ग्रामगीतेतील हा अध्याय म्हणजे ग्रामस्वराज्याचा एक परिपूर्ण आराखडाच आहे. हो, पण मला वाटतं यातला सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की बदल बाहेरून लादता येत नाही, तो आतून घडवावा लागतो. लोकांचा सहभाग हाच कोणत्याही योजनेच्या यशाचा आत्मा असतो. आणि महाराजांनी लोकांना एकत्र आणण्यासाठी धर्माचा आणि परंपरेचा अतिशय सकारात्मक वापर करून घेतला. खरं आहे. थोडक्यात सांगायचं तर तुकडोजी महाराजांची ग्रामशुद्धीची संकल्पना ही केवळ साफसफाईपुरती मर्यादित नाही. ती एक अशी प्रक्रिया आहे जी गावाच्या भौतिक आणि सामाजिक आरोग्याला थेट आध्यात्मिकतेशी जोडते. रस्त्यावरची घाण साफ करण्याच्या कृतीतून ते लोकांच्या मनातील मरगळ, उदासीनता आणि म्हणूनच या अध्यायातील विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. कचऱ्यातून संपत्ती निर्माण करणे, स्वच्छतेला सामाजिक शिस्तीशी जोडणे आणि सामूहिक कृतीतून गावाचा कायापालट करणे ही तत्त्व कोणत्याही काळात कोणत्याही समाजासाठी मार्गदर्शक ठरू शकतात. कदाचित आज रामधून हे नाव किंवा ते स्वरूप आजच्या काळात तंतोतंत लागू होणार नाही, पण त्यामागचं तत्त्व म्हणजे संपूर्ण समुदायाने एकत्र येऊन एका ध्येयासाठी काम करणे हे तर आजही तितकंच महत्त्वाचं आहे. कदाचित आजची रामधून म्हणजे रविवारी सकाळी एकत्र येऊन तलावाची साफसफाई करणे असेल किंवा आपल्या परिसरात वृक्षारोपण करणे असेल. अगदी स्वरूप बदलेल पण आत्मा तोच राहील. आणि जाता जाता एक विचारकेदारसारखा प्रश्न मागे उरतो. तुकडोजी महाराजांनी गलिच्छ, अस्वच्छ वातावरणाचा थेट संबंध मलिन मनाशी आणि विकासातील अडथळ्यांशी जोडलाय. आजच्या काळात आपल्या सभोवतालची भौतिक परिस्थिती, आपली शहरे, आपली कामाची ठिकाणं, आपल्या सार्वजनिक जागा या सगळ्याचा आपल्या सामूहिक मानसिकतेवर आणि एक देश म्हणून प्रगती करण्याच्या आपल्या क्षमतेवर कितपत प्रभाव पडत असेल यावर आपण सगळ्यांनी विचार करायला हवा. धन्यवाद मंडळी. तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या गुरुदेव प्रतिष्ठान या चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आमचे येणारे व्हिडिओ लवकरात लवकर मिळतील. त्याच पद्धतीने तुम्ही या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंटसुद्धा करा. कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला काही सुचवायचं असेल तर तुम्ही ते लिहू शकता, किंवा काही आम्हाला संदेश पाठवायचा असेल तर तोही तुम्ही त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे जेणेकरून ग्रामगीतेचा आस्वाद सगळ्या लोकांना चांगल्या पद्धतीने त्यांच्या मोबाईलवरतीच घेता येईल. धन्यवाद.